पेरू. कैसे है आप लोग. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज गौरी आपली इडं बघा किती कचाळ करून ठेवलं तिने. त्यामुळे इथून परत एकदा खत आणायचं आहे. आणि आज आमच्या मॅडमची बहीण आणायची आहे, पण बाबा नाही, मग आता मलाच आणावं लागेल एकटं. आणि इकडून एक कोणाला तरी घ्यायला लागेल. तो आजचं काय नियोजन आहे कामाचं. आज पावसाचं वातावरण होतं का नाही, कारण की गरम खूप जास्त होतं. इकडे नानाचा फोन आला, पण टाकी भरून चालली. इकडे जेवण करत होतो, दाखवतो किती, म्हणजे थोडी लावेल, जास्त नाही. ही देखो, त्या मळ्यातलं पाणी ना इकडं चालू आहे, पण आता इकडं पाणी कमी येत आहे. पप्पाचाच फोन आला म्हणा, विराटेल आहे पाणी किती येतं पाय. म्हटलं पाणी आता थोडंसं येतं. आता मोटर कोण चालू. हां, ही बंद. पाणी पा किती राहिले, मोटर बंद करून टाकलं, फार गडूळ पाणी झालं. त्या मळ्यातली मोटर बंद केली आता पप्पांनी. बघू किती वेळात होती. आणि ही पण बंद केली, कारण पाणी बघा किती राहिले, एवढं राहिले. आणि ही मोटर पूर्ण उघडी झाली, तीच राहिली फक्त. आणि तिचं आता रिटर्न पाणी राहिलं. आणि इकडं वावरात गवत आहे. आणि आजचा ब्लॉग एकदम शांतीत निवांतीत राहणार आहे. असलं तर असं, नाहीतर नाही. आज बघू, गौरी आणायची आपल्याला दुसरी. गौरीच म्हणते आता काय. आता तिचं नावच गौरी, मग आता आहे ना तिची बहीण आणायची आहे. बघू कवा सवड होतं कवा नाही. आता पप्पा जायला त्या मळ्यात ना, मग तेव्हा आणू लागलं बांधून. एका जणाला घ्यायला लागेल, कारण की एक ट्रॅक्टर चालू होईल, एक गाडी पण, आणि गाईला उचकायला लागेल, ते वेगळं. मग आता जाऊ आपण थोड्या वेळाने, बघू आता कवा सवड लागेल. सवड संध्याकाळी डायरेक्ट. मामा अचानक आले लोटरायला, वरचं वावर लोटरायचं आहे. आणि आपल्या ट्रॅक्टरमध्ये ना कमी तर 3-4 इंच डिझेल जास्त होतं, म्हणजे एवढं तरी धरा 4 इंच. तुम्हाला माहिती आहे आपला ट्रॅक्टर कोणता आहे, मिष्टी आहे. त्याच्यामुळे डिझेल फक्त 5 लिटर पण नाही निघालं, माहिती का. हाच डब्बा, पण हा 5 लिटरला कमी निघाला. पप्पा तिकडं खत आणायला झाले ते ना, आता काय माहिती तेही काढलं तर काय केलं. आता जास्त होतं आपल्याला माहीत होतं, कारण की महिनाभराचं डिझेल होतं तेवढं. पण मग किती तुम्ही महिनाभर किती ट्रॅक्टर फक्त स्प्रे पुरता चालू होतो आपण, जास्त नाही चालू. मग आता कसं, आता काय करावं, काढलं असेल तर आपल्याला माहीत नाही. वरती देव बघतो आता काय गडबड झाली काही नाही, आता आपल्याला माहीत नाही. मग आता झालं पेट्रोल पंपावर डिझेल आणायला. डबल पाळी सिंगल, आता सिंगल करू आली एक साईड, नंतर बाकीचं का मारू आले माहीत नाही मला. पण आता विचारायला लागेल पप्पालाच. नाही बाबा, लय लागतो 5 लिटर डिझेल. आता विषय कसं माहिती का, सांगतो तुम्हाला, थांबा. हां, आता आहे ना याला आलेला आहे पेरू. पप्पा त्या मळ्यात जायला होते काला शेणखत आणायला. आणलं मी, आधी डिझेल चेक केलं होतं किती, कमीत कमी तर 3-4 इंचच्या आसपास असेल, म्हणजे 3 इंच आणि वरून एवढं, म्हणजे भरपूर होतं. समजा अर्धी टाकी होती. अरे काढ आणायला जायचं त्याला. ते दिवशी ठेवून आपल्याला नाही चालत नाही. रामकृष्ण हरे. बा इकडलं एक झाड, तिकडे एक झाड, एक हां बघू शकतो, एक इकडं 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाडं तिथे बसतील. कारण की ते यंगल तर काय निघणार नाही, म्हणजे काढू ते, त्याचं काही नाही विशेष. तर मग एवढी झाडं बसतील असे.
पप्पाला सहज विचारलं की लोटरी का मारायची, पप्पा बोलले हाराळ्या दिसत नाही म्हटलं, हाराळी ही बघा ही आहे ना त्याच्यामुळं लोटर मारायचं काम करावं. आता सांगा बरं ती कडा फणा निघाली नसती वखर किंवा फणानी पण आता इसमें गडबड क्या आहे. स्वतःला एक कडक ऊन लागू राहिले. आता आहे ना बसलेलो आहे मस्त झाडाच्या सावलीला. एवढं कडक उन्हात कोण लोटरी मारे सांगावर, माहीत मला अंग गळून गेले माहिती एवढं कडक ऊन आहे. उन्हाचं तापमान आहे ना सध्या जास्त आहे. ते पाऊस पडतो कधी नाही पडत काय बाबा. पावसाला म्हणे ये असं जोरते ना आता सुरूच होईल डायरेक्ट. इकडे पार कारकडे टाकून ठेवले कंपनीची पिढ्या. आता आहे ना फक्त एवढंच राहिलं आहे इकडूनचा लांडे बावर. तुमची एक शेवटची गेली राहिली ती करून झाली का झालं. आणि आपण हे बघे खत आणलेलं ती त्याच बुक आहे किती आतमध्ये एवढं गरम होईल चटका बसतो माहिती का. हे पाया खाल्लंय ना तुडवेल खत आहे कायांचं. आणि हे आत्ताचं सामान्य स्टॉलचं रोटर महाराष्ट्र. स्वतः मामा गेलेले आहे घरी. आलो चहा झाला नाश्ता झाला. आता मामा गेले याच्यामध्ये 5 लिटर डिझेल टाकलं आपण आणले तर ते. आणि ट्रॅक्टर सोडून दिला इकडं आणि ब्लोअर पण हे ट्रॉली इकडं सोडून दिलं. ट्रॉलीला उद्या बाय येणार आहे खत टाकायला. कुठे गुरे चाललेलं आहे गवत घेऊन गवळीसाठी. आता हे बाय मकाई चाललो घेऊन आता गौरीला. आपल्या आजीचं झालं ड्रॅगन फ्रूटचं गवत काढायचं काम. एक साईड काढलेलं आहे आणि गौरी पैसे नेऊन स्टॉक पडलेला आता सध्या तिकडे नाही पडलेला पण हे खुर्ची पैसे पडलेला आहे. आणि इकडं मस्त सनसेट होता आणि पावसाला म्हणा ये पावसाची खूप सध्या गरज आहे. त्या दिवशी आला होता पण आता काय आलेलं नाही. सो आता वरती आलेलो आहे. फेस वॉश केला कारण की ना सकाळची सगळी लूटर मारली ना आपण ती त्याची डस्ट सगळी माझ्या चेहऱ्यावर होती. त्याच्यामुळे मग आता फेस वॉश केला आहे चांगला. साबणीने पण धुतला आणि फेस वॉश पण केलं आहे. पहिले ना डोकं धुतलं कारण की डोक्यामध्ये खूप जास्त धूळ झाली होती. त्याच्यामुळं मग ते काय ओललंच वावर पण मग कसं माहिती का काय काय ठिकाणी कोल्ड असतं तिथं ते बांबूवर करा हे करा ते करा. त्यासाठी मग आता डोकं बिकं सगळं धुवून काढलेलं आहे. आता पप्पा आणि मम्मीने ते चाललेले नाशिकला आत्याच्या घरी. तेवढं आपल्या त्या दादाचं लग्न आहे ना त्याच्यावर ते काहीतरी ते ठेवलेलं आहे कारण की शेवटचं लग्न आहे ना त्याच्यामुळं. शेवटचं नाही खूप आहे अजून पुढे भेटतील तुम्हाला बघायला. मग पुढल्या वर्षी माझ्या मोठ्या भावाचं राहील. बघू आता काय काय राहील काय नाही. आता मी चेहरा वेरा सगळं एकदम क्लीन आणि आता फक्त ब्लॉग एडिट करायचा राहिलं आहे. ब्लॉग एडिट करू. ब्लॉग काय आता एंड करणार नाही. आता काय फक्त पावसाचं वातावरण केव्हा होतं केव्हा नाही. बाबाला सकाळ पण तरी तुटलेलं होतं पप्पाने लगेच चेंज करून आणलं आपल्या बाबाला. आणि शीट कवर टाकून आणलं पप्पाच्या काय माहीत आलं. गाडी सगळी धुवून का एकदम चक्काचक करून आणली. हे नवीन हे जुनं नवी पकड आहे ना घरामध्येच आहे. आणि आता चाललेलो आहे गावात बाबाला आणायला माझ्या कारण की बाबा आहे ना गावात गेलेले आणि आई एकटीची आता घरात ती एकटीच चाललीच आहे. पप्पन ते गेले नाशिकला त्या आत्याची इकडं. मग आता अजून भाजी आणायची हॉटेलमधून कारण की दादा मी जेवणार आहे. आजीला बाहेरचं चालत नाही. आई नाही तर बेसन भाकर खाईल होऊ शकते. भेटू डायरेक्ट आता हॉटेलमध्ये. पप्पाने दिले होते पैसे कासाठी का भाजी आणायला. पण पप्पाचे पैसे खर्च नाही केले मी माझे स्वतःचे केले. इकडे टी व्हीचा आवाज येतोय थोडा ॲडजस्ट करून घ्या. आणि आणलेली आहे आपण पनीर भाजी बघू शकता ही पोळी कांदा. सो आजचं जेवण आहे टेरेस्टवर
कारण की खाली आहे आजी जेवते, आजीचं चालले सिरियल. मग आता माझं बाहेर आणलेलं आहे जेवण, कारण की आजचा ब्लॉग होता, कारण की आपण आज केलेला आहे डाळिंब वरला पेरू आहे ना, तो लोटून टाकलेला आहे. मोठे किडा आहे हे पायाखाली, काय आला किडा, छोटा किडा. माझा ब्लॉग इथेच संपत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.